पुण्यातल्या वैष्णवी हुंडाबळीनंतर शाही विवाह सोहळे, हुंडा, मानपान, लग्नातले देखावे यांची चर्चा सुरू झाली आणि याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून लग्नासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली। वैष्णवीच्या मृत्यूनंतर खडबडून जागा झालेल्या मराठा समाजातल्या विचारवंतांनी अहिल्यानगरमध्ये एक बैठक घेत अतिशय महत्त्वपूर्ण आणि पुरोगामी पाऊल उचलले। लग्न साध्या पद्धतीने करा, हुंडा प्रथा बंद करा, प्री वेडिंग शूट बंद करा असे काही नियम या आचारसंहितेत घालून देण्यात आले। या निमित्तानं मराठा समाजाच्या मुला-मुलींच्या लग्नातल्या खर्चाचा मुद्दा देखील समोर आला। दरम्यान मराठा समाजाच्या लग्नातला सर्वसाधारण खर्च नेमका किती असतो ते आपण पाहूया। 15,000 ते 1 लाख किंवा त्यापेक्षा अधिक प्री वेडिंग शूटसाठी खर्च केला जातो। हॉलचा खर्च 35 ते 40,000, जेवणाचा खर्च 2 ते 3 लाख, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी 30 ते 40,000 रुपये खर्च येतो। बस्ता आणि भांडी खरेदी यामध्ये 2 ते 3 लाख रुपये खर्च होतो। तर वऱ्हाड्यांचा खर्च 50,000 इतका असतो। वाजंत्री 50,000 ते 1 लाख, हळद आणि साखरपुड्याला 1 लाखापर्यंत खर्च येतो। मराठवाड्यात जो हुंडा देण्याची प्रथा आहे त्याच्यामुळे अनेक मराठा मुलीचे लग्न रखडलेले आहेत। त्यासाठी मराठा कुटुंबातील कर्ता पुरुष मुलीच्या शिक्षणाला कमी खर्च करत आहे। त्याच्यामुळे शिक्षणाचीही थोडी ही झालेली आहे, त्यांची शिक्षण कमी झालेलं आहे। तर ह्या जुन्या रूढी पद्धती, हुंडा पद्धत किंवा रुखवतामध्ये काही मागणं हे महिलांनी सुद्धा, महिलाचं एक कारण आहे की त्यांनी स्पर्धा करतात की त्याच्या लेकीला एवढं दिलं, त्या मुलाला तेवढं दिलं, माझ्या लेकीला द्यायला पाहिजे। कर्जबाजारी होण्यापेक्षा समाजानं पूर्ण गंभीरपणे विचार करायला पाहिजे। भरपूर हुंडा दिला तर त्याची काहीही मर्यादा नाही। जे सक्षम लोक आहेत ते सोन्याच्या स्वरूपात 10 तोळे, 20 तोळे, 25 तोळे, 50 तोळ्यापर्यंत सुद्धा हुंडे देतात असं आम्ही ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे समोरासमोर। पण या गोष्टीनं, कायद्यानं जरी या गोष्टीला बंधन असलं तरी सुद्धा तितकं त्या गोष्टीचा होत नाही, कायद्याचा वापर होत नाही आणि सर्रास हे चालू